हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे शिकलो कमेंट्स काय आहेत. कमेंट्स इज दॅट पार्ट ऑफ कोड जे कंपायलर कम्प्लिटली इग्नोर करणार. कंपायलर ते रीड करू शकत नाही, नाही ते एक्झिक्यूट होईल. त्यामध्ये दोन टाईप्स आहे, सिंगल लाईन कमेंट किंवा मल्टिपल लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट म्हणजे कसं लिहायचं, दोन फॉरवर्ड स्लॅश, आणि मल्टिपल लाईन कमेंट म्हणजे फॉरवर्ड स्लॅश आणि ॲस्ट्रिक ज्याला तुम्ही स्टार म्हणता, आणि सेम वे मध्ये तो ब्लॉक तुम्हाला क्लोज करावा लागेल. इफ तुम्हाला इन डीप मध्ये कसं केलं, मी काय केलं, तुम्हाला आउटपुट बघायचं आहे कसं लिहायचं, तर तुम्ही लास्ट व्हिडिओ एक वेळा रेफर करू शकता. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे व्हॉट इज हे जे बॅकवर्ड स्लॅश एन आहे. बॅकवर्ड स्लॅश स्लॅश एन काय आहे, याचं फंक्शन काय आहे, काय करतं आणि कायची गरज आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. त्याआधी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओचं हे स्क्रीन दाखवते. तुम्ही हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे प्रिंट एफ करून बघितलं आणि हा इतका ब्लॉक आपण कमेंट केला होता, तोच ब्लॉक आहे हा, फक्त मी त्याला अनकमेंट केलाय. सो तुम्ही आता बघू शकता या कोडमध्ये मी इच लाईन लाईन बाय लाईन लिहिलं बघा. 6 7 8 9 10 11 लाईन बाय लाईन लिहिलंय. बट जेव्हा मला आउटपुट मिळतं इथे, तेव्हा मला आउटपुट एक सिंगल लाईन मिळत आहे. असं मला जसं मला पाहिजे की ही जी लाईन आहे, युअर डिश इज रेडी, यानंतरच नेक्स्ट युअर डिश इज रेडी आली पाहिजे, नेक्स्ट लाईन आली पाहिजे. बट ही लाईन असं सिंगल लाईन येत आहे. का बरं? कारण की कंपायलरला असं ॲज अ सिंगल लाईन रीड करेल. त्याच्यासाठी हे प्रिंट एफ एक्झिक्यूट झालं की लगेच इथे म्हणजे इथे त्याचा नेक्स्ट प्रिंट एफ आहे. सो आपल्यासाठी ते तसं दिसायला आपण तसं लिहितो, बिकॉज इट मेक्स अवर कोड नीट अँड क्लीन. नीट सुटसुटीत कोड दिसतो. बट फॉर कंपायलर ते एकच लाईन आहे. सो समजा आता आपल्याला ही लाईन युअर डिश इज रेडी आणि नेक्स्ट लाईन खाली पाहिजे असेल, तर अशासाठी आपण बॅकवर्ड स्लॅश एन, ज्याला आपण न्यू लाईन कॅरेक्टर म्हणतो, ते यूज होतं. सो हे काय आहे बॅकवर्ड स्लॅश एन? इट इज कॉल्ड न्यू लाईन कॅरेक्टर किंवा एस्केप सिक्वेन्स. कुठे यूज करणार आहे? यूज इन प्रिंट एफ टू मूव्ह द कर्सर टू द नेक्स्ट लाईन. कधी पण जे हे बॅकवर्ड स्लॅश एन आहे, जे न्यू लाईन कॅरेक्टर आहे, हे कधी पण प्रिंट एफ फंक्शनच्या आतमध्ये यूज होणार. का बरं? बिकॉज आपण त्यामध्ये सगळं जे काही आपल्याला आउटपुट दिसतं, हु इज रिस्पॉन्सिबल, जे काही आउटपुट दिसत आहे प्रिंट एफ फंक्शन, तर आपल्याला जे काही आउटपुट दिसत आहे आपल्याला त्याच्यामध्येच एक नवीन लाईन टाकायची किंवा एक नवीन स्पेस टाकायची. सो प्रिंट एफच्या आतमध्ये बॅकवर्ड स्लॅश एन म्हणजेच न्यू लाईन कॅरेक्टर यूज करायचं. वाय इट इज निडेड? बघा, विदाउट इट ऑल आउटपुट प्रिंट्स ऑन द सेम लाईन. आताच आपण बघितलं की समजा मी बॅकवर्ड स्लॅश एन कुठे टाकलंय की मी कोडमध्ये नाही, असं मी केलं तर सगळे आउटपुट मला एकाच लाईन मध्ये दिसत आहे, हे नीट दिसत नाही आहे. ओके, कधी समजा आपण न्यू लाईन कॅरेक्टर यूज नाही केलं तर. हेल्प्स इन फॉर्मॅटिंग आउटपुट नीटली. नीट अँड क्लीन तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही न्यू लाईन कॅरेक्टरचा यूज करून फॉर्मॅटिंग करू शकता. आता हाऊ इट वर्क्स? Internally, slash n moves the cursor to the beginning of the next line. It is just like pressing the enter key. तुम्ही बघितलं असेल तुमच्या लॅपटॉप, इफ तुमच्याकडे असेल तर, किंवा फोनमध्ये जेव्हा तुम्ही एंटर, एक ॲरोचं साईन असतं तुमच्या कीपॅडमध्ये, तुम्ही ते कराल तर आपोआप तो जो कर्सर आहे तो ऑटोमॅटिकली नेक्स्ट लाईनमध्ये येतो. करेक्ट? सो सेम तसंच काम करेल. हा जे न्यू लाईन कॅरेक्टर आहे म्हणजे बॅकवर्ड स्लॅश एन, हे काय काम करणार की जो कर्सर आहे तुमचा तो ऑटोमॅटिकली नेक्स्ट लाईनमध्ये घेऊन येणार. ते जे लाईन आहे ते स्किप करेल आणि नेक्स्ट लाईन मध्ये तुमचा कर्सर घेऊन येईल. आता आपण बघू की कसं वर्क होते कोड वाईज. थेरी वाईज आय होप काही टफ नव्हतं. लेट से आता माझी जेव्हा ही लाईन प्रिंट झाली, ओके, तर मला या लाईन नंतर लगेच काय पाहिजे? एक स्पेस पाहिजे. एक ही मला असं पाहिजे की ही जे युअर डिश इज रेडी म्हणजे ही लाईन मला नेक्स्ट लाईन मध्ये पाहिजे. तर काय होणार? कधी पण डबल कोटच्या आतमध्ये त्याला इन्क्लूड करायचं काय? जस्ट बॅकवर्ड स्लॅश आणि एन. बस. याने काय होईल की कर्सर इथून सरळ कुठे जाईल? नेक्स्ट लाईन वरती. नेक्स्ट लाईन जसं मी रन करेल तर बघा, युअर डिश इज रेडी आणि कर्सर जो आहे तो नेक्स्ट लाईन वरती आला. हे बाकी ऍज इट इज दिसेल बिकॉज मी बाकी बाकी लाईन्स मध्ये न्यू लाईन कॅरेक्टर इन्क्लूड नाही केलंय. इफ मी बाकी लाईन्स मध्ये पण न्यू लाईन कॅरेक्टर सॉरी बॅकवर्ड न्यू लाईन कॅरेक्टर इन्क्लूड करेल तर ते पण तसंच दिसेल. इफ आय रन, तर त्या दोन लाईन मध्ये नवीन कॅरेक्टर आलं. जस्ट लक्षात ठेवायचं की तुम्हाला हे डबल कोटच्या आतमध्येच त्याला इन्क्लूड करायचं आहे. हा जो बॅकवर्ड स्लॅश एन आहे किंवा जे न्यू लाईन कॅरेक्टर आहे, त्याला जे कंपायलर आहे त्याला ते एक न्यू लाईन कॅरेक्टर किंवा एस्केप सिक्वेन्स जे म्हणतो तसं रीड करेल. त्याला ऍज अ स्ट्रिंग किंवा त्याला ऍज अ टेक्स्ट, जो तुम्ही टेक्स्ट लिहिता ना नॉर्मल, तसं रीड करणार नाही. त्याला एक असं रीड करेल की अरे मला बॅकवर्ड स्लॅश एन भेटली आहे, म्हणजेच मला एक एक स्पेस किंवा न्यू लाईन मध्ये जायचं आहे. ओके, सो मी काय करते की प्रत्येक मध्ये देते. या लाईन मध्ये देणार नाही बिकॉज त्याच्यानंतर काही नेक्स्ट लाईन आहे नाही, सो या लाईन मध्ये द्यायची गरज नाही. इफ मी रन करेल तर बघा आता मला प्रत्येक लाईन नीट फॉर्मॅट मध्ये भेटली आहे, सुटसुटीत भेटली आहे. ओके, सो
हेच आहे स्लॅश एन वगैरे काय, बट यात एक आहे, लेट्स से की तुम्ही म्हटले ती ताई मला ॲज इट इज हे प्रिंट करायचं, मला स्लॅश एन पण माझ्या स्ट्रिंगमध्ये पाहिजे, म्हणजे माझ्या आउटपुटमध्ये पाहिजे. जसं मी म्हटलं की युअर डिश इज रेडी, आणि रेडी नंतर मला स्लॅश एन पाहिजे. होऊ शकतं ना कधी कधी तुम्हाला असं पण प्रिंट करायचं आहे की स्लॅश एन वगैरे असं. पण आता मी स्लॅश एन टाकत आहे, तर ते तर मला डायरेक्ट स्लॅश एन प्रिंट न होता, म्हणजे ॲज इट इज, जसं म्हणते मी ॲज इट इज स्लॅश एन प्रिंट झाला पाहिजे. आय मीन टू से की तुमचं जे आउटपुट आहे, जे काही तुमचं हे आउटपुट, हे असं कॉपी करते मी, असं प्रिंट झालं पाहिजे. ओके. पण आता काय होतंय करंटली, की स्लॅश एन तुम्हाला जेव्हा कधी कंपायलरला स्लॅश एन हिट होत आहे, ते नेक्स्ट लाईनमध्ये जात आहे. बट मला स्लॅश एन पण आउटपुटमध्ये पाहिजे. तर काय करायचं ना, जे तुम्ही सिंगल स्लॅश एन देताय, तिथे डबल द्यायचं. जेव्हा तुम्ही डबल स्लॅश एन इथे देणार, तेव्हा ते त्याला ॲज अ सिंगल रीड करेल. म्हणजे आय मीन टू से, बघा मी रन करेल, तर त्यांनी स्लॅश एन पण हे केलं. स्लॅश एन दिसतंय तुम्हाला? स्लॅश एन पण त्यांनी रीड केलंय. ओके. आणि पुन्हा आपण ट्राय करू एक वेळ, की पुन्हा समजा मी स्लॅश एन दिलं तर काय होईल? हे बघा. सो जे हे डबल स्लॅश एन आहे, याने काय झालं? तुमचं ॲज इट इज स्लॅश एन प्रिंट झालं. ओके. आणि हे जे स्लॅश एन आहे, यामुळे ते नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट लाईन आली. ओके. समजा मी स्लॅश एन इफ रिमूव्ह केलं, तर त्यासाठी डबल स्लॅश एन म्हणजे एक स्ट्रिंग आहे, एक टेक्स्ट आहे, जो तुम्ही हा नॉर्मल टेक्स्ट आहे, तो त्याला ॲज अ टेक्स्ट म्हणून रीड करत आहे, आणि एक सिंगल स्लॅश एन तुम्हाला प्रिंट करून देईल. ओके. बट बघा आता नेक्स्ट लाईनमध्ये ही लाईन तुम्हाला त्याच लाईनमध्ये भेटली. का बरं? कारण की तुम्ही नेक्स्ट लाईनसाठी तर काही केलंच नाही. नेक्स्ट लाईनसाठी आपल्याला काय करावं होतं? डबल नाही. सिंगल स्लॅश एन म्हणजे नेक्स्ट लाईनमध्ये तुमचं एक्झिक्युशन जाईल. ओके. या देन आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं. हेच सगळं काय आहे स्लॅश एन न्यू लाईन कॅरेक्टर, काय सोपी आहे. पेपरमध्ये असं तुम्हाला आय डोंट नो येईल नाही येणार, बट तुम्हाला कोडिंग करायच्या वेळेस हे खूप काम येईल, फॉर्मॅटिंग करायच्या वेळेस, की तुम्हाला कधी नेक्स्ट लाईन पाहिजे, कधी त्याच लाईनमध्ये पाहिजे. सो ही थेअरी आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि आय होप सगळ्यांना समजलं. शॉर्ट व्हिडिओ आहे, इझी आहे, बट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, देन भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.